नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज इलो रोहित कला केंद्रामध्ये गणपती बघू. तर तुमका आता आम्ही गणपती दाखवणार. हा, तर आम्ही आता चाललो आतमध्ये जाऊच्या आधी आमका चपला काढू होईल. तर हा बघू शकता तुम्ही, हो चैतन्य साठम आणि हो गौरव गाडी, हो खूप चांगले असे गणपती बनवता. आणि तुमका हे गणपती कोणत्याही साईज मध्ये अवेलेबल असत. तुमका हवे तेवढे नंबर आम्ही तुमका नंतर कमेंट मध्ये पाठवू. तर तुम्ही बघू शकता सेम ऑप्शे गणपती बनवलेले असत आता. आणि आता एक गणपतीचा हे कोंडोशीवाडीतले शरद काका हे तुम्ही यावर्षी हे गणपती आता सांगू गेले असत यावर्षी त्यांचं. हे बघू शकता तुम्ही या गणपती शाळेचे मालक दीपक भाट. आणि हे तुम्ही बघू शकता त्यांची असे कालांनी बनवलेले गणपती. हा, तर इथले मेन रोहित भाट ते जरा घरा गेले त्यांच्या कामामुळे. ते तुम्हाला नंतर बघू शकता. हे गणपती शाळेतले कलाकार रोहित भाट. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज इलो रोहित कला केंद्रामध्ये गणपती बघू. तर तुमका आता आम्ही गणपती दाखवणार. हा, तर आम्ही आता चाललो आतमध्ये जाऊच्या आधी आमका चपला काढू होईल. तर हा बघू शकता तुम्ही, हो चैतन्य साठम आणि हो गौरव गाडी, हो खूप चांगले असे गणपती बनवता. आणि तुमका हे गणपती कोणत्याही साईज मध्ये अवेलेबल असत. तुमका हवे तेवढे नंबर आम्ही तुमका नंतर कमेंट मध्ये पाठवू. तर तुम्ही बघू शकता सेम ऑप्शे गणपती बनवलेले असत आता. आणि आता एक गणपतीचा हे कोंडोशीवाडीतले शरद काका हे तुम्ही यावर्षी हे गणपती आता सांगू गेले असत यावर्षी त्यांचं. हे बघू शकता तुम्ही या गणपती शाळेचे मालक दीपक भाट. आणि हे तुम्ही बघू शकता त्यांची असे कालांनी बनवलेले गणपती. युट्यूबला दिसताला ना हा, तर इथले मेन रोहित भाट ते जरा घरा गेले त्यांच्या कामामुळे. ते तुम्हाला नंतर बघू शकता. हे गणपती शाळेतले कलाकार रोहित भाट. नमस्कार मंडळी, आज आमचा पहिला ब्लॉग आहे. आम्ही चाललो आहे कणकोलीला पिक्चर बघायला. आमच्यासोबत आहे चिन्मय, आज आम्ही ब्लॉगची सुरुवात करणार आहे. आज आमचा पहिला ब्लॉग आहे. तर पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटतं चिन्मय खाडी? एकदम मस्त भारी वाटते. काय आपल्या सगळ्यांसारखं साथ. तर आम्ही असेच तुम्हाला नवीन तुमचं मनोरंजन करणार आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच राहा. येतो आम्ही थोड्याच वेळात. आमचा आता पिक्चर बघून झाला आहे. आम्ही आलो आहे कणकोली स्टँडवर आलो आहे. आता आम्ही घरी जाण्याच्या तयारीमध्ये आहे. तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आपण रिव्ह्यू घेऊया आमच्या गँग कडून. कसा वाटला कसा वाटला पिक्चर तुम्हाला? कसा वाटला? तुम्हाला कसा वाटला पिक्चर? रेटिंग 10 out of 9. रेटिंग युट्यूबला चिन्मय, तुम्हाला कसा पिक्चर वाटला? चिन्मय, तुम्हाला पिक्चर कसा वाटला? हा, तर मला पिक्चर खूप फालतू वाटलं. त्याच्यात टपाटा दुसरं नव्हतं, त्यामुळे मला पिक्चर आवडला झालेला आहे. तर आता आपण जाणार आहोत रात्री 7 वाजता, 7 किंवा 7:30 वाजता आपण जाणार आहोत कुर्लेला. कुर्ले पकडायचं. भारतात बघितलेला पिक्चर गाडीने बघितलेला पिक्चर. तर ओव्हरऑल सगळ्यांना पिक्चर खूप चांगला वाटलाय. तुम्ही पण बघू शकता, नक्कीच जाऊन बघा कणकवली. तर आता आमची बस येणार आहे. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत आजचा आमचा दिवस खूप चांगला गेलाय. आज आम्ही गेलेलो कणकवलीला मूवी बघायला, जसं मी तुम्हाला सांगितलं.
तर हा, हे नमस्कार बघा, मित्रांनो, आम्ही आताच जाऊन आलोय कणकवलीतून. तर आम्ही कणकवली अशा कारणासाठी गेलो की आम्ही पिक्चर बघू गेलो हाऊसफुल 5 मध्ये एवढा काही खास नव्हता, सगळा फालतू होता. त्यामुळे मी झोपेत काढत होतो आणि सगळे आवडून पिक्चर बघत होते. असेच समजा तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, आणि माझा चॅनलला आवडता सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी लवकरच आणू. तोपर्यंत जय श्रीराम. जय